मध्यरात्रीची वेळ होती. सुमारे 1:30 वाजल्या होत्या. घड्याळाचा आवाज टिक 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 त्या रात्रीच्या शांततेला भंग करत होता. शहराच्या एका मोठ्याशा बिल्डिंगमध्ये रूम नंबर 809 मध्ये सुमित आपल्या लॅपटॉपवरती काम करत होता. सुमितने काही दिवसांपूर्वीच हा फ्लॅट विकत घेतलेला होता, कारण त्याच्या कामाच्या ठिकाणी दुसऱ्या जागी पोस्टिंग झाली होती. सुमित 1.5 तासांपूर्वीच त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलीला झोपण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर तो उशिरापर्यंत रात्री कामाच्या निमित्ताने लॅपटॉपवर काम करत होता, कारण त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी सरांना प्रेझेंटेशन दाखवायचं होतं. सुमित त्याचं काम आपलं लॅपटॉपवरती चालूच होतं. त्यानंतर सुमारे 1:45च्या वेळेस सुमितच्या कानावरती एक वेगळाच आवाज ऐकू आला. तो एका बाईचा होता, गुणगुणल्यासारखा. सुमितला वाटलं की त्याची मुलगी छोटी आर्या उठलेली असेल, त्यामुळे त्याची पत्नी तिला झोपवण्यासाठी अंगाई गात असेल. 5 ते 10 मिनिटांनंतर सुमितने विचार केला की अजूनही आर्या झोपत नाही, तिची तब्येत तर बरी नाही आहे ना, जरा बघून यावं. म्हणून सुमितने आपला लॅपटॉप समोर असलेल्या टेबलावरती ठेवून घड्याळाकडे बघितले तर 2 वाजलेले. सुमित हळूहळू बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला आणि बेडरूमचा दरवाजा खोलला. बेडरूमचा दरवाजा खोलताच सुमितने बघितले की आर्या आणि त्याची पत्नी विशाखा शांतपणे झोपलेली आहे. सुमितच्या मनात विचार आला की मला कामाच्या जास्त स्ट्रेसमुळे आभास होत असावा, म्हणून तो पुन्हा जाऊन आपले काम सोफ्यावरती बसून करू लागला. जसा सुमितने लॅपटॉप उघडून आपली मागची विंडो ओपन केली, तसा त्याला हाच आवाज पुन्हा ऐकू आला. आता मात्र सुमित दचकून एकदम जाग्यावरती स्तब्ध शांत उभा राहिला. त्याला कळत नव्हतं की हे काय होत आहे. एकदा भास ठीक आहे, परंतु हा आवाज पुन्हा. त्यामुळे त्यांनी पुन्हा लॅपटॉप बंद करून आपल्या बेडरूमच्या दिशेने जाऊ लागला. सुमितने जसाच दरवाजा उघडला तसाच तो दरवाजाच्या विरुद्ध दिशेने फेकला गेला आणि कोसळून जमिनीवरती पडला. दरवाजा पुन्हा बंद झाला, पण सुमितला हे काय होते याची जराही कल्पना नव्हती आणि त्याचं मन भीतीने गांगावत होतं. आता त्याला कळून चुकले, हे भलतं सलतंच काहीतरी असावं. त्याला आता त्याची मुलगी आर्या आणि त्याची पत्नी विशाखाची काळजी वाटू लागली आणि तो दरवाजा त्याने उघडला. जसा सुमितने दरवाजा उघडला तसा सुमितला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसेना. समोरचे दृश्य इतके भयानक होते की सुमितला त्याच्या चेहऱ्यावरती घाम आल्या वाचून राहिला नाही. सुमितचे पूर्ण शरीर कापत होते आणि घाम फुटत होता. सुमितने समोर बघितले की त्याच्या बेडवरती त्याच्या मुली आर्याच्या बाजूला एक स्त्री बसलेली आहे. ती स्त्री विचित्र दिसत होती. चेहऱ्यावरती खूप सारे मांसाचे गोळे आहेत. माथ्यावरती गोल भडक लाल कुंकू तशा जुन्या बाया लावत असत. केसही पूर्ण विस्कळलेले आणि डोळ्यांच्या वरून येत होते. एका पायाची मांडी तर एक पाय असा गुडघा वरती करून आर्याच्या बाजूला ती स्त्री बसली होती आणि त्याची पत्नी विशाखा आर्याच्या बाजूला शांत झोपली होती. सुमितने भीतीच्या पोटी खूप मोठी किंचाळी ठोकली आणि त्याच्या पत्नीलाही आवाज दिला. त्याच्या पतीचा असा विचित्र आवाज ऐकून त्याची पत्नी विशाखा जागी झाली आणि म्हणाली, काय झालं तुम्हाला ओरडायला? काही विचित्र बघितलं का? तितक्यात सुमित तिला म्हणाला, अगं ती बाई बघ तिच्या बाजूला बसली आहे, आधी आर्याला तू बाजूला घेऊन ये. इतक्यात विशाखाने समोर बाजूला बघितले तर बाजूला कोणीही नव्हते. विशाखा सुमितला बोलू लागली की इथे कोणीच नाही आहे, आर्या आणि मीच तर आहे, तुम्हाला कोण दिसतं इथे? तसं सुमितला कळून चुकलं की ती बाई फक्त सुमितलाच दिसत होती. ह्या दोघांच्या संवादामुळे आता आर्या ही जागी झाली होती. आर्याला जागी बघताच ती बाई रागात सुमितकडे बघत होती. सुमितला काय करावे हेच कळत नव्हते. इतक्यात त्या बाईने एक मोठी किंचाळी फोडली आणि त्या किंचाळीमध्येच ती बाई सुमितलाही दिसेनाशी झाली. त्यानंतर सुमित धावत त्या दोघींकडे गेला आणि सर्वप्रथम त्यांना मिठी मारली. त्यावर सुमितची पत्नीने त्याला विचारले की काय झालं असं घाबरायला?
त्यावर सुमितने त्याच्याभोवती घडलेली सर्व घटना विशाखाला सांगितली. विशाखा ही लग्नाआधी गावाला राहायची, त्यामुळे तिलाही अशा गोष्टींचा विश्वास बसत होता. त्यामुळे तिने सुमितकडे बघितले आणि विचारले, आता काय करायचं आपण? त्यावर सुमित तिला म्हणाला, आता आपल्याला हा रूम आत्ताच्या आत्ता खाली करायला लागत. मी तुला आणि आर्यासोबत कोणताही रिस्क घेऊ शकत नाही. सुमितने लगेच त्याच्या मित्राला कॉल केला आणि त्याला त्याच्या घरी राहण्याची विनंती केली. त्याचा मित्र त्याच्यापासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावरती होता. त्यामुळे सुमितने मागचा पुढचा विचार न करता लगेच आपल्या गाडीची चावी घेऊन आर्या आणि विशाखाला घेऊन विशालच्या घरी गेला. हे तिघेजण पुढील 5 ते 10 मिनिटात विशालच्या घरी पोहोचले. विशालने त्यांना आत बोलून सोफ्यावरती बसवले आणि ते खूप तिघेही घाबरले असल्याने त्यांना सर्वप्रथम पाणी दिले. ते थोडे शांत झाल्याचे पाहताच विशालने त्यांना विचारले, असं इतक्या रात्री येण्याचे कारण काय आहे? तर सुमितने सगळा झालेला प्रकार विशालला सांगितला. त्यावर विशाल बोलला, तुम्ही साई अपार्टमेंटमध्ये रूम नंबर 809मध्ये होतास का? कारण हे घर सुमितने आत्ताच घेतलेले होते, त्यामुळे विशालला ह्या घराबद्दल माहिती नव्हतं. पण विशालच्या तोंडातून हे ऐकल्यानंतर सुमित आणि त्याची पत्नी विशाखा दोघेही चकित झाले. कारण ह्याआधी विशालच काय तर कोणताही मित्र अजून सुमितच्या घरी गेलेला नव्हता. मग विशालला ह्या घराबद्दल कसे माहिती? दोघेही आश्चर्याच्या भावाने विशालकडे पाहत होते. त्यावर सुमित बोलला, हो रे, पण हे तुला कसं माहिती? अरे, हे 3 महिन्यात हे तिसऱ्यांदा घडलेलं आहे. मी जिथे काम करतो तेथील माझ्या मित्राची मावशीही तिथे राहायला गेलेली आणि तिलाही काही असेच विचित्र अनुभव आलेले होते. त्यानंतर आम्हाला 1-2 जणांकडून कळले की त्या फ्लॅटमध्ये 1 ते 1.5 वर्षांपूर्वी एक बाई जी की गरोदर होती, तिचा मृत्यू झाला होता. ती गरोदर असतानाच तिचा मृत्यू झाल्याने त्याचा आत्मा आजही त्या फ्लॅटमध्ये एका छोट्याशा मुलीच्या येण्याची वाट बघतोय आणि सतत त्या घरांमधून असे अंगाई वगैरेचे आवाज येत असतात. तू मला घर घेताना सांगितले असते तर याची मी तुला पहिलीच कल्पना दिली असती. पण आता जाऊ दे, तुम्ही सुखरूपपणे परत आलात हेच भाग्य मानतो. आपण तुला लवकरच दुसरा रूम बघू, त्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ. सुमित, विशाखा आणि आर्या 2 दिवस विशालच्या घरी राहिले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी दुसरीकडे रूम शिफ्ट केला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल भालेराव. अशाच प्रकारच्या भयभीत करून सोडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.